ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा मानव होता आणि परमेश्वर देखील होता. मानव रूप धारण करून या भूतलावरती आल्यामुळे आपल्याला बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्तामधील मानवी स्वभाव दिसत आहे. मनुष्याप्रमाणे तो हसला, मनुष्याप्रमाणे तो रडला, मनुष्याप्रमाणे त्याला भूक आणि तहान लागली आणि परमेश्वर असल्या कारणानं त्याने पापावरती विजय मिळवला, मरणावरती विजय मिळवला, चमत्कार देखील केले. हे दोन्ही स्वभाव, दोन्ही नेचर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे, अगदी सूक्ष्मपणे पाहावयास मिळतात. आणि म्हणूनच आपल्या मनातील सुख दुःख इतरांबरोबर शेअर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांची निवड केली. कारण मनुष्य असल्या कारणाने प्रत्येक व्यक्तीला आपलं सुख दुःख एक्सप्रेस करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, वाटण्यासाठी नक्कीच इतरांची गरज लागते. आणि जेव्हा आपण आपल्या मनातील दुःख, जेव्हा आपल्या मनातील काही अडचणी इतरांबरोबर शेअर करत असतो, तेव्हा आपोआप आपलं मानसिक ओझं, आपल्या मनातील ओझं कमी होत असतो, तो भार कमी होत असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी याची गरज वाटली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आनंदाने किंवा हर्षामध्ये होता, तेव्हा तो आनंद त्याने आपल्या शिष्यासमवेत व्यक्त केला. जेव्हा देवाच्या राज्याची घोषणा केली, जेव्हा इतरांना त्याने चांगलं केलं, तेव्हा तो आनंदित होता. परंतु आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये खळवळत आहे. प्रभू येशू ख्रिस्त डिस्टर्ब झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी खंत वाटत आहे. जणू काही शेवटचं भोजन घेत असताना, आपल्या शिष्याबरोबर बसलेलं असताना परमेश्वराला अश्रू अनावरण होत आहे. का? कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ज्या व्यक्तीला मी निवडलेलं होतं, ज्या व्यक्ती समवेत मी 3 वर्ष घालवलेले होते, ज्यांच्या समवेत मी आनंदाचे आणि दुःखाचे क्षण मी त्यांच्या समोर घालवलेले होते, त्याचा अनुभव घेतलेला होता, त्यापैकी एक व्यक्ती मला बिट्रे करणार आहे. म्हणजेच त्यापैकी एक व्यक्ती मला पूर्णपणे धिक्कारणार आहे. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसो, जुदास होता. परंतु हे गॉस्पेल एक विशिष्ट म्हणजे किंवा प्रभू येशूचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीचं नाव घेत नाही. तर भोजन करीत असताना एक जनरल मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मनुष्याचा पुत्र धरला जाणार आहे. मनुष्याच्या पुत्राला अनेक संकटातून, वेदनेतून जावं लागणार आहे. पण त्याहीपेक्षा एक व्यक्ती आहे, तो मला बिट्रे करणार आहे, तो मला दगा देणार आहे, तो मला धिक्कारणार आहे. आणि जास्त खंत परमेश्वराला याची होती की ज्या मित्राबरोबर आणि शिष्याबरोबर त्याने आनंदाचा आणि अनेक क्षण घालवलेले होते, ज्या मित्रांबरोबर त्यांना मदत केली होती, त्यानेच त्याचा काट्या काढण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी खंत वाटत आहे. मनुष्य असल्या कारणाने परमेश्वराला ही खंत वाटणे, दुःख वाटणे नक्कीच त्याच्यामध्ये काही नवल नव्हतं, ते अगत्याचं होतं. परंतु मनुष्य परमेश्वर असल्या कारणाने परमेश्वराला देखील हा मार्ग निवडावा लागणार होता. कारण केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताद्वारेच सर्व जगाचं आणि मानव जातीचं तारण होणार होतं. म्हणून दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं बलिदान देण्यासाठी आलेला होता. त्यामुळे जुदास असू द्या किंवा पेत्र असू द्या, हे कॅरेक्टर होते की ज्याच्याद्वारे हे मरण आलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त एक मनुष्य म्हणून तो खंत व्यक्त करत आहे, त्याला वाईट वाटत आहे. कारण आपले मित्र जेव्हा त्या क्षणाला त्याच्यावर पाहिजे होते, तेव्हा ते नव्हते. जेव्हा आपण दुःखामध्ये असतो, जेव्हा आपण कष्टामध्ये होतो, तेव्हा जे मित्र आपल्या बरोबर असतात शेवटच्या श्वासापर्यंत, ते खरोखरच हिऱ्यापेक्षाही मौल्यवान असतात.
कारण सर्वच मित्र किंवा मैत्रिणी आपल्या बरोबर असतात असं नाही. ते टाइम पुरतं असतात, कामापुरता मामा असतात. आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये हे तसं झालं. कारण केवळ आणि केवळ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला यातनेमध्ये, दुःखामध्ये कोणाची तरी मदतीची गरज होती, तेव्हा केवळ प्रभू येशूची आई त्या क्रूसापाशी होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अति पवित्र किंवा अति प्रिय डिसायपल्स योहान त्याच्यापाशी होता. बाकी सर्व पळून गेले होते, लपून बसलेले होते. आणि तो क्षण हा खरोखरच याचा आपण स्पष्ट करून देऊ शकत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताला किती दुःखातून जावं लागलेलं आहे. कधी कधी आपण देखील आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अनुभव घेत असतो. ख्रिस्ताप्रमाणे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतो. आपले जवळचे आपले बिट्रे करत असतात, आपल्यापासून दूर जात असतात. तेव्हा केवळ एकच मित्र तो आपला साथ देत असतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. या दुःखातून जात असताना, संकटातून जात असताना जो एकच मित्र नेहमी आपल्या बरोबर असणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर आपण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया.